हे शेतकरीची लूट करत आहे, हे चांगली गोष्ट नाही। देशाची काय परिस्थिती झालेली आहे, आता पण देश कर्जामध्ये आहे। कशासाठी आहे? एवढे टॅक्सेस भरतात, एवढं जीएसटी घ्यायले, एवढं इन्कम टॅक्स घ्यायले, मग कसं काय देश पाठीमाग आहे? कुठे चालले पैसे? एवढे पैसे यायले कुठे चालले? कोणी बघणार झाले? कोणी क्रांती आणणार झाले? कोणी हिसाब बघणार झाले? काय चांगली गोष्ट नाही। कोणाला तरी आवाज तर उठवला पाहिजे बघा। आणि सगळेजण सगळे पक्ष जे शेतकरी आमचं म्हणतात, शेतकरी इलेक्शन चालू झालं की शेतकरी आमचा भाऊ, शेतकरीसाठी आम्ही लढणार, शेतकरीसाठी आम्ही जान देणार म्हणतात। पण इलेक्शन झाल्यावर शेतकरी कुठे गेला काहीच माहित नाही। चांगली गोष्ट नाही। शेतकरी आहे म्हणून तुम्ही शेतकरी आहे म्हणून पूर्ण जग खायले, पियायले, झोपायले। शेतकरी शेतामध्ये काही काढलंच नाही तर तुम्ही कुठून काय खाणार सांगा? त्याची खून पसिन्याची मेहनत 24 तास झोपामध्ये ते काम करते, म्हणून आपल्याला खायला पियायला भेटायले, झोपायला भेटायले, कपडे खायला भेटायले। गंभीर प्रश्न आहे, सगळ्याला जागावं लागल, सगळ्याला एकटा आणावं लागल। पैसे कमी न, पत्रकारांना पैसे कमी न, कुणाला पैसे कमी न, पैशाची गरज नाही कोणाची। हे घ्या, धुळा घ्या, धुळामध्ये एवढी ताकद आहे की देशामध्ये काय पूर्ण जगावर तुम्ही राज करू शकता। पत्रकार, मीडिया म्हणजे हे देशाची ताकद आहे। हे एकजूट झाले तर देशाची काही ताकद नाही की देशावर जे लुटमार व्हायले, हेच लुटमार हेच नाही, आमच्या कृषी काय याच्यामध्येच नाही, प्रत्येक धंद्यामध्ये व्हायले। औषधी नाही, मेडिकल बघा, काही बघा तुम्ही काय व्हायले। डॉक्टर म्हणते अरे गंभीर आहे, याला हे द्यावंच लागते, 50,000चं इंजेक्शन द्यावंच लागते, त्याला पहिले भीती लागते। ते म्हणते आता द्या, कुठूनही आणते बिचारा, देते। अरे किती लुटायचंय? काय करणारा लुटून, काय करणारा पैसे घेऊन? हजारो करोड रुपये, कितीतरी मोठे मोठे लोकांपाशी आहे, हजारो म्हणजे लाखो करोड आहे। काय करणार आहे ते पैसे कळणार झाले? त्याला तर भाकरच लागणार आहे ना। ते काय हिरा आणि शहरात खाणार आहे काय? ते हिरा शहरात खाणार नाही, त्यांना अन्नच लागणार आहे। जेव्हा अन्नच लागणार आहे तर बँक बॅलन्स एवढा ठेवून काय करायचं?